दिल्लीवर अरविंद केजरीवालांची भव्य रॅली आणि सभा 2 डिसेंबर 2012 रोजी रोहा येथे झाली होती आणि त्या सभेला आपल्या ह्या नाटेगावातून बरेच नागरिक उपस्थित होते। आम आदमी पार्टी ही आमची तुमची आपल्या सर्वांची ही जनसामान्यांची पार्टी आहे। आम आदमी पार्टीची विचारधारा ही जनसामान्यांची विचारधारा आहे। राजकीय क्षेत्रात राजकीय व्यवस्था ही सार्वजनिक धोरण बनवत असते। काही देशांमध्ये लोकशाही आहे तर काही देशांमध्ये अध्यक्षीय किंवा प्रेसिडेन्शियल किंवा एका व्यक्तीच्या हातात सत्ता असते। परंतु आपण आपल्या देशात स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक निवडले आहे। परंतु 2014 साली जेव्हा मी नरेंद्र मोदी यांना या देशाचे पंतप्रधान बनवले तेव्हापासून आपल्या देशाची लोकशाही ही धोक्यात आलेली दिसत आहे। आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे होताना दिसत आहे। आज आपल्या देशाचे राजकारण अतिशय घाणेरडे आणि गलिच्छ झालेले दिसत आहे। आज आपल्या देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेले आहे। आज आपल्या देशात कोण कोणत्या पक्षात आहे काही कळत नाही। आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या घटनेला खूप जास्त महत्त्व आहे। आपले संविधान आपल्याला आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते। आपल्या संविधानाचा आदर करणे त्याच्या तत्वांचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। आपल्या संविधानाने आपल्याला काय अधिकार दिले किंवा आपले काय हक्क आहे फक्त हे जाणून न घेता आपल्या आपल्या देशामध्ये काय कर्तव्य आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। मित्रांनो, निवडणूक म्हटली तर जय पराजय होत असतात। कोकणात नारायण राणेंनी जो आपल्याला धिंगाणा आहे तो फक्त कोकणातील लोकांना नाही, तो फक्त महाराष्ट्रातील लोकांना नाही तर भारतातील जनतेला माहित आहे। हे पहा, नारायण राणेंसारखे लोक आमचे स्पर्धक नाहीत। आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे। आम्हाला कोकणाला सुजलाम सुफलाम बनवायचे आहे। आम्हाला कोकणातील मुलांना उत्कृष्ट असे उच्च दर्जाचे शिक्षण द्यायचे आहे। आम्हाला कोकणातील नागरिकांसाठी उत्कृष्ट प्रकारचे हॉस्पिटल्स बनवायचे आहे। आम्हाला कोकणातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे। कोकणाला देवाने नैसर्गिक संपन्नता दिलेली आहे। कोकणाला देवाने वैभवशाली बनवलेले आहे। गोवापेक्षा कोकणामध्ये काहीही कमी नाही, तरी पर्यटनाबाबत अजून कोकण मागे का राहिला याचा विचार झाला पाहिजे। कोकणातील स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्यांनी आतापर्यंत कोकणाचा काही विकास केलेला नाही। त्यांना फक्त आपली वसुली महत्वाची वाटते। कशा प्रकारे ते ठेकेदारांकडून वसुली करतात, कशा प्रकारे वसुली मोहीम राबवतात हे सर्व नागरिकांना माहित आहे। कोकणातील नेत्यांनी कोकण वासियांसाठी काय दिवे लावले त्यांनी ते सांगावे। कोकणात किती नवीन शाळा बनवल्या, कोकणात किती हॉस्पिटल बनवले, कोकणात किती रोजगार आणला, कोकणातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले, कोकणातील मच्छीमारांसाठी त्यांनी काय केले हे कोकणातील नेत्यांनी सांगावे। आज कोकणाचा मच्छीमार हा संकटात सापडलेला आहे। समुद्रात मासे मिळत नाही तरी सरकार कोणत्याही प्रकारचे अनुदान हे मच्छीमारांना देत नाही। आज कोकणाचा शेतकरी संकटात सापडलेला आहे। आज तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही कोणतेही तुमचे निवेदन घेऊन जाता तर तुमच्याकडे लक्ष दिले जात नाही। आज तुमच्या गावामध्ये पाण्याची किती मोठी समस्या आहे। आज त्या पाण्याची समस्येसाठी जेव्हा तुम्ही लढता, तुम्ही झगडता तर त्याला कोणीही दाद देत नाही। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त झालेले असून सुद्धा आज आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतं, हे आपलं दुर्दैव आहे। मित्रांनो, ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला सर्वांना आपल्या देशाच्या विकासात सहभागी व्हावे लागेल। विकास म्हणजे फक्त रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्प नाहीये। अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी यांना आम आदमी पार्टीचा विरोध आहे, विरोध आहे, विरोध आहे। आम आदमी पार्टी जेव्हा पण तुम्ही रिफायनरी विरुद्ध आंदोलन करेल तर आम आदमी पार्टी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभी राहणार आहे। या देशात विकास करायचा असेल तर मुलांना चांगलं शिक्षण द्या, चांगले हॉस्पिटल्स बनवा आणि
तुम्ही आज कोकणामध्ये फलोत्पादन, मासे व्यवसाय या क्षेत्रांमध्ये आणि पर्यटनामध्ये जर विकास केला तर कोकण संपन्न होईल. कोकणाचा विनाश करू नका, कोकणाला संपन्न करा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आज आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाबमध्ये तीव्र गतीने विकास करत आहे. आज दिल्ली आणि पंजाबमध्ये उत्कृष्ट अशा शाळा बनवण्यात येत आहे, जेथे खाजगी शाळांचे विद्यार्थी सुद्धा सरकारी शाळेत येऊन प्रवेश घेत आहेत. आज दिल्ली आणि पंजाबमध्ये उत्कृष्ट अशा हॉस्पिटल्स बनवण्यात येत आहेत, जेथे हजारो रुग्णांना मोफत आणि दर्जेदार औषधोपचार मिळत आहे. आज दिल्लीमध्ये 200 युनिट तर पंजाबमध्ये 300 युनिट फीस मोफत दिली जात आहे. आज दिल्लीमध्ये महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे, तर आज पंजाबमध्ये हजारो बेरोजगार युवकांना भगवंत मान यांच्या सरकारने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. ह्याच प्रकारे आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन ह्या सारख्या क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती करण्याची गरज आहे. अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे संयोजक यांचे स्वप्न आहे या देशाला नंबर 1 राष्ट्र बनवायचे. ते स्वप्न आपल्याला सर्वांना मिळून साकार करायचे आहे. आम्हाला आपली साथची गरज आहे. आपण सर्वजण मिळून आपण कोकणाचा विकास करूया. आपण सर्वजण मिळून अरविंद केजरीवालचे स्वप्न साकार करूया. या देशाला नंबर 1 राष्ट्र बनवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे आणि त्याचा सत्कार. सर्वप्रथम शाबानभाई मस्कर. शाबानभाई मस्कर हे आमच्या गावचे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सांगली साहेब